मम्मी पप्पा मला माफ करा, मी तुमचं सगळं बर्बाद केलंय असं म्हणत एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीनं स्वतःला संपवलंय. आणि कारण आहे नीट परीक्षेत झालेला गोंधळ. नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का बसतो. एक तरुणी तणावात येऊन सगळं संपवते. आकांक्षा उर्फ स्नेहा चतुर्वेदी असं या 18 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. ती मूळची मध्य प्रदेशच्या मौगन जिल्ह्यातली आहे, पण शिक्षणासाठी ती नागपूरमध्ये राहत होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्ट नंतर हे प्रकरण आता चांगलंच तापलेलं आहे. पण पोलिसांना हे प्रकरण किती उशिरा कळलं, या तरुणीने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय आणि डोळ्यात पाणी आणणारी ही सगळी स्टोरी, ही सगळी धक्कादायक घटना काय, सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे आणि तुम्ही लोकमत पाहताय. 20 मे दुपारी 3ची वेळ होती. स्नेहा घरात एकटीच होती. तिची आई नीलम चतुर्वेदी आणि लहान भाऊ घराबाहेर बसलेले होते. आईनं स्नेहाला आवाज दिले, पण तिचं उत्तर येत नव्हतं. आईनं पुन्हा पुन्हा आवाज दिले, पण स्नेहाचा आवाज आला नाही. तेव्हा आईनं रूमच्या खिडकीतून आत पाहिलं आणि आईच्या पायाखालची जमीन सरकली. कारण स्नेहानं आपल्याच रूम मध्ये स्वतःला संपवलेलं होतं. ही सगळी माहिती तिच्या आईकडून समोर आलेली आहे. आकांक्षा उर्फ स्नेहा चतुर्वेदीनं सुसाईड नोट मध्ये काय लिहिलंय? स्नेहाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तिनं आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत तिनं लिहिलेलं होतं की मम्मी पप्पा, तुमचा माझ्यावर विश्वास होता. तुम्हाला वाटत होतं की मी खूप शिकून डॉक्टर होईल, पण आता माझ्यात पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत राहिलेली नाहीये. पहिल्या प्रयत्नात मला चांगले गुण मिळत होते, पण आता पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि यावेळी मी तितकी चांगली कामगिरी करू शकेल का याबद्दल मला खात्री नाहीये. मला माफ करा मम्मी पप्पा, मी तुमचं सगळं बर्बाद केलंय असं म्हणत या स्नेहानं आपलं जीवन संपवलेलं आहे. राहुल गांधींनी यानंतर टीका केलेली आहे केंद्र सरकारवर. राहुल गांधींनी म्हटलंय की आकांक्षाचा, स्नेहाचा मृत्यू ही आत्महत्या नसून मोदीजींच्या भ्रष्ट आणि कोलमडलेल्या व्यवस्थेचा बळी आहे. पेपर लीक झाला, परीक्षा रद्द झाली आणि त्या अनिश्चिततेमध्ये तिनं आपलं आयुष्य संपवलंय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आजही खुर्चीवर आहेत. तीच समिती, तेच बदल्यांचं सत्र आणि तीच चौकशी. ना कोणतीही सुधारणा ना न्याय, अशा कडक शब्दात राहुल गांधींनी टीका केली आहे. तसंच पुढे ते असंही म्हणाले की मोदीजी, खुर्ची कायम राहत नाही, ती येते जाते, पण गेल्या 12 वर्षात तुम्ही शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीने उद्ध्वस्त केली आहे त्याची किंमत भारताची संपूर्ण तरुण पिढी मोजते. या पोस्ट नंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. हे प्रकरण कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये झालं हे सुद्धा पोलिसांना तोपर्यंत माहिती नव्हतं. मग त्यानंतर पोलिसांनी परिमंडळ 1च्या हद्दीत अनेक कोचिंग क्लासेस आहे तिथं विचारणा केली, काहीच सापडलं नाही. अखेर अंबाझरी पोलीस ठाण्यात ही घटना घडल्याचं शेवटी पोलिसांना कळलं. पोलिसांनी या प्रकरणात आता गुन्हा दाखल केलेला आहे. आकांक्षा महुगन जिल्ह्यातली मगेनिया गावची रहिवासी होती. तिचे वडील कृष्ण कुमार एक गरीब अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची सगळी जमापुंजी खर्च केली. ते पैसे सुद्धा पुरत नव्हते, कमी पडत होते. म्हणून कुटुंबानं उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आकांक्षाच्या कोचिंग क्लासची फी भरण्यासाठी नागपुरात एका ठिकाणी तिच्या वडिलांनी आचार्याचं काम सुरू केलं. तिच्या अभ्यासाच्या खर्चासाठी कुटुंबानं किसान क्रेडिट कार्डवरून 3 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याची सुद्धा माहिती आहे. लेक शिकून डॉक्टर होईल, दिवस बदलतील, तिचं भविष्य चांगलं होईल, भाबडी आशा घेऊन हे सगळे प्रयत्न हे कुटुंब करत होतं. नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लेक खचली आणि तिनं स्वतःला संपवलं आणि या कुटुंबाचं सगळं संपलंय. एकूणच या प्रकरणाचा तपास होईल, सगळं होईल, पण स्नेहा उर्फ आकांक्षा तिच्या कुटुंबाला परत मिळणार नाहीये. परीक्षेसाठी तयारी करायची, कुटुंबाची सगळी जमापुंजी खर्च करायची, परीक्षाही व्यवस्थित द्यायची, पण ऐन वेळी या परीक्षेत गोंधळ झाल्याचं कळतं आणि तेव्हाच विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यामुळे आता तरी सरकार या सगळ्या प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेईल का, विद्यार्थ्यांसाठी काही मोठा निर्णय घेईल का, यावर सगळ्यांचं लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.